ठरलं तर मग या मालिकेचा आजचा भाग आपण इथे पाहणार आहोत. तुम्हाला जर असे डेली मालिकेचे अपडेट जाणून घ्यायला आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. आता इथे आपण पाहतो की सायली तयार वगैरे झालेली असते, तितक्यातच इथं अर्जुन येत असतो. अर्जुन म्हणतो की आय एम रेडी. तेव्हाच बरोबर सायली म्हणत असते की हे काय घातलं तुम्ही? अहो तुम्हाला आज संक्रांत आहे, काळा कुर्ता घालायचा आहे. तेव्हा लगेच अर्जुन म्हणतो अगं मी शेरवानी घातली आणि छान दिसते की, राहू दे की आता कशाला बदलायचं. तेव्हा लगेच ती म्हणते की बघा मी काळी साडी घातली आणि तुम्ही असं कसं काय? तर लगेच अर्जुन म्हणतो हा म्हटलं की मी खूप सुंदर दिसती माझी बायको. आज मम्मा आणि पूर्ण आजी तुझी दृष्टच काढतील बघ. तेव्हा लगेच सायली म्हणते की तुम्ही जर हा काळा कुर्ता घातला ना तुम्ही पण खूप सुरेख आणि छान दिसाल हो. तुमची पण दृष्ट काढतील त्या दोघी. असं म्हटल्याबरोबर ती म्हणते घाला किंवा माझ्यासाठी असं म्हणून त्याच्याकडे देते. तेव्हा म्हणतो की असं म्हटल्यानंतर काय करणार, ऐकावंच लागेल असं म्हणून तो आता कुर्ता चेंज करण्यासाठी गेलेला असतो. आता दुसऱ्या बाजूला मात्र कल्पना आणि विमलची तयारी सुरू असते ह्या सणाची. आता इथे पूर्ण आजी देखील इथं बसलेले असतात. तेव्हा कल्पना विमलला विचारत असते की जे सायलीनं रोप वगैरे हळदी कुंकवाला देण्यासाठी आणले आहे ते कुठे ठेवलेत ग? तर ती म्हणते की अंगणात वगैरे आहे तो. आता लगेच कल्पना विचारते की ते हळदी कुंकवाचं तबक वगैरे ठेवलंच नाही व्यवस्थित. तर ती म्हणते हो हो ते पण काय तयार करून ठेवलं आहे मी. आता लगेच पूर्ण आजी विमलला विचारत असते की ते हलव्याच्या दागिन्याचं काय केलं गं? तेव्हा लगेच विमल मात्र इथे विसरलेली असते. ती म्हणते की खरंच मी विसरले. अस्मिता ताईला तुम्ही म्हटला होता सांग, पण मी मात्र कामाच्या गडबडीत विसरून गेले. आता ह्या दोघी म्हणत असतात की आता काय करायचं बरं मग आता आता हलव्याचे दागिने ऐनवेळी कुठून मिळतील आपल्याला दागिने आता. आणि आता विमलला म्हणत असते की विमल काय गं असं करतात का गं, आता कसं करणार आपण? तेव्हा लगेच समोरून मीरा आलेली असते. मीरा म्हणते की मी असताना तुम्ही का टेन्शन घेताय? आता सर्वच तिच्याकडे पाहत असतात. लगेच पूर्ण आजी म्हणते की मीरा तू होय ये की मग लवकर आतमध्ये येते आणि ती समोर बसलेली असते. तेव्हा लगेच पूर्ण आजी म्हणते की अगं आता आपल्याला काही टेन्शन नाही, साक्षात आपल्याकडे फुलराणी आली आहे, ती काहीतरी देईन ना बनवून आपल्याला आणि सायलीचे हलव्याचे दागिने येऊस तर ते घालूया आपण. तेव्हा लगेच मीरा म्हणते की अजिबात नाही, तसं काही गरज नाही करायची. अहो मला खूप इच्छा होती सायलीसाठी काहीतरी आणायची आणि तिची पहिली मकर संक्रांत आहे त्यामुळे तिच्यासाठी मी छान असे हलव्याचे दागिने बनवून आणले आहेत. त्यामुळे ती आता इथे ते बॉक्समध्ये हलव्याचे दागिने आणलेले असतात ते त्या सर्वांनाच दाखवते. तेव्हा सर्वांनाच इथे ते हलव्याचे दागिने फार आवडलेले असतात. आता इथे पूर्ण आजी म्हणत असतात की सायलीचं सौंदर्य या दागिन्यामुळे आणखीच खुलून दिसेल बघ. त्यांना खरं तर खूपच हे दागिने आवडलेले असतात. तितक्यातच आता इथे प्रताप आणि अश्विन आलेले असतात. आता ते मीराची ओळख करून देत असतात की ही सायलीची मैत्रीण मीरा आहे आणि मीराला देखील या दोघांची ओळख करून देत असतात की हा माझा मुलगा अश्विन आणि सायलीचा दीर आहे आणि हे सायलीचे सासरे वगैरे ओळख करून देत असतात. तेव्हा लगेच म्हणतात की ह्यांना ओळखतेस का तू? लगेच मीरा इथे म्हणत असते की हो सायलीच्या तोंडातून तुमचं कौतुक फार ऐकलेलं आहे त्यामुळे मी तुम्हाला ओळखतेच दोघांना. आता तितक्यातच इथे आता चैतन्य येत असतो आणि चैतन्य म्हणतो की सर्वांनाच मकर संक्रांतीच्या खूप गोड शुभेच्छा. आता सर्वजण त्याला देखील शुभेच्छा देत असतात. तेव्हा तो म्हणतो की तुम्ही आधीच खूप गोड आहात, पण तुम्ही असेच नुसते का बसलाय? पतंग वगैरे उडवायचं आहे का नाही? त्याच्याकडे आता इथे पाहत असतात की आता अश्विनी ते म्हणत असतो की कुणाची जिम्मेदारी होती पतंग वगैरे आणण्याची. तेव्हाच चैतन्याला आठवत असतं की हा मीच विसरलो पतंग आणायचं. तेव्हा लगेच मीरा म्हणते की पतंगशिवाय कशी संक्रांत साजरी करायची असं म्हटल्यावर लगेच चैतन्य म्हणतो की एका मिनिटात मी घेऊन आला. आता समोरून आलेली असते आणि सखी म्हणत असते की ही सायली सुभेदारचंच घर आहे का? तेव्हा लगेच समोर तिच्याकडे सर्वच पाहतात. तेव्हा चैतन्य आणि अश्विन म्हणत असतात की जादू वगैरे नाही ना हे, मी म्हणलं पतंग आणायचं की लगेच समोर एक मुलगी पतंग घेऊन आहे. तेव्हा लगेच मीरा म्हणत असते की नाही जादू वगैरे काही नाही, ही सायलीची मैत्रीण आहे सखी. आता इथे चैतन्य आणि अश्विन म्हणत असतात एकदम परफेक्ट टायमिंगवर तुम्ही आला आहेत आणि पतंग देखील आणले आहेत, त्यामुळे चला आता पतंगचं कॉम्पिटिशन तर झालंच पाहिजे. तेव्हा लगेच इथं प्रताप म्हणत असतात की आपले उत्सव मूर्ती कुठे गेले आहेत? तेव्हा समोर आता अर्जुन आणि सायली आले. आता ते पायऱ्यावरनं दोघं उतरतच असतात. तेव्हा मात्र सगळे त्यांच्याकडे पाहत असतात कारण की ते आता इथे खूपच सुंदर दिसत असतात. दोघांनी देखील सायलीने काळ्या रंगाची साडी घातलेली असते आणि अर्जुनने काळ्या रंगाचा कुर्ता घातलेला असतात. त्यामुळे अगदीच ते आता इथे छान दिसत असतात. त्यामुळे सगळ्यांच्याच नजरा त्यांच्यावर असतात. इथे आता कल्पना म्हणत असते की तुम्ही अगदी सुंदर दिसताय दोघं, तुमची दृष्ट मी काढते थोड्या वेळाने. असं म्हटल्याबरोबर आता सायली तिच्या मैत्रिणीला दोघीला देखील इथे भेटत असते. तुम्ही कशा आहात असं विचारत असते.
आता सखी ते म्हणते की मी आत्ताच आले, पण मीरा म्हणते की मी मगाशीच आले आणि मला आता निघावं पण लागेल गं. आता लगेच सायली म्हणते की अजिबात नाही, संध्याकाळपर्यंत तू कुठेही जायचं नाही बघ. अर्जुन म्हणत असतो की माझी बायकोची ऑर्डर म्हणजे सुप्रीम कोर्टाची ऑर्डर आहे बघ आणि ऐकावं लागणारच. आता मीरा म्हणते की मला आवडलं असतं राहिला अर्जुन भाऊजी, पण काय आहे ना, मला जावे लागेल कारण की मी सांगलीतनं सकाळपासनं इकडे यायचं म्हणून निघाले होते आणि मला आता ना जाऊन फुलाच्या ऑर्डर वगैरे पण आहेत आणि सणासुदीचं असं बाहेर राहिलेलं माझ्या सासूबाईला नाही आवडणार ना. आता सायली म्हणते की हां मग ठीक आहे जा. आणि लगेच अर्जुन विचारतो की घरी कशा आहे, सर्व बरे आहेत का आणि सत्या बरं आहे का. तेव्हा लगेच मीरा म्हणते की हां हां ते पण बरे आहेत. आता इथे अश्विन म्हणत असतो की आता चला बरं मग पतंग उडवूया. तेव्हा लगेच अर्जुन म्हणतो की बायको चल आता पतंग उडवायला. तेव्हा लगेच सायली म्हणते की तुम्ही जा समोर, मी येते मागणं. तेव्हा मात्र सगळेच आता हे पतंग उडवायला इथं गेले. आता त्यांच्या मागच विमल देखील सखीकडे सर्व पतंग घेते आणि ती देखील तिथनं गेलेली असते. आता पूर्ण आजी देखील तिथनं उठतात आणि म्हणतात कल्पना ह्यांच्या घरच्यांसाठी तेवढे तिळगुळाचे लाडू दे ना. सायली तर देईन त्यांना हळदी कुंकू, पण तेवढे लाडू दे. लगेच आता कल्पना त्यांना लाडू वगैरे. आता कल्पनाला देखील जायचं असतं कारण की अस्मिताला तिला तयार करायचं असतं. तेव्हाच लगे मीरा आता त्या दोघीच्या देखील पाय पडते, कल्पना आणि पूर्ण आजीचा. पूर्ण आजी त्यांना आशीर्वाद देते आणि त्या दोघी देखील आता मीराला सांभाळून जा आणि परत नक्की ये असं म्हणून तिथून आता निघून जात असतात. आणि आता सायली या दोघीशी गप्पा मारत बसते. तेव्हा मीरा म्हणत असते की तुझी सासूबाई तर साखरेपेक्षाही गोडत ग. तुझ्या लग्नाच्या वेळेस त्यांचा विरोध होता तेव्हा नाही का आम्ही आलतो, पण आता खरंच तर खूपच छान तुझ्यासोबत वागत आहेत आणि तुला किती छान लेकीसारखं जपत आहे. तेव्हा सायली म्हणते की हो ग, माझी आई कोण आहे हे मला माहीत नाही ग, पण मला आईच्यावर ह्या माया वगैरे लावतात. तेव्हा मीरा मात्र इकडे नाराज झालेली असते. सायली म्हणते की काय झालं, तुला काय झालं. मीरा इथे सांगते की तुझ्या घरी किती वेगळं आहे ग, माझ्या घरी तर मला जाऊ दे ग, त्याच्या लेकाशी सुद्धा त्या नीट वागत. अगं त्या दिवशी तर चुकून त्याच्या आईच्या मांडीवर ते झोपले ग, तर त्या जे नाही ते त्यांना बोलल्या. असं का वागत असतील नाही ग समजत मला. तेव्हा लगेच सायली म्हणते की अगं असतील ग काहीतरी गैरसमज, सर्व काही नीट होईल बघ, थोडा वेळ दे. असं म्हटल्यावर मीरा मान हलवत असते. तेव्हा सखी म्हणत असते की वेळ दिल्यावर जर सर्वच नाती प्रेमाची झाली असती तर बाकी काय होतं हवं. तर सायली ते त्यांना समजवण्याचा प्रयत्न करत असते की ती म्हणत असते की सखी नाती काय झुडूपत का ग जंगली, जे स्वतःहून वाढवायला आपल्यालाच थोडं खत पाणी घालावं लागतं तेव्हाच ते बहरतात ग. ते सखी म्हणत असते की आमचीही नाती अशीच बहरतील याच आशेवर आहे ग मी. तेव्हा सायली म्हणते की हा नक्कीच बहरतील ग, नको काळजी करू. तेव्हा लगेच मीरा म्हणते की मला आता निघायला हवं, उशीर होतोय. तेव्हा लगेच सायलीने तिला हळदी कुंकवाचं वाण वगैरे देते. हळदी कुंकू वगैरे ते एकमेकाला लावतात आणि मीरा आता तिथनं निघून जाते. मीरा तिथनं गेलेली असते पण सखी मात्र इथे थांबणार असते. सखी म्हणत असते की चल सायली आपण पण जाऊया पतंग उडवायला. मला पतंग वगैरे तर नाही उडवा येत, पण मी लांबनं पाहू शकतं. तेव्हा लगेच सायली म्हणते की तुला पतंग उडवा येत नाही, चल मी शिकवते तुला, आमची तर सर्वच जण पतंग उडवतात. असं म्हणून त्या दुसरीकडे मात्र सुमन खरंच खूप इथे त्रासात असते. तिच्या तोंडात बोळा वगैरे घातलेला असतो आणि तिला मात्र इथे कसं तरी होत. आता दुसरीकडे मात्र सर्वांच्या तिथं पतंग उडवायची तयारी असते. तितक्यातच आता इथे सायली आणि सखी देखील आलेल्या असतात. यांच्या दोघांचं चाललं असतं की गेल्या वर्षीची आठवण नको रे बाबा. अर्जुन म्हणत असतो की आता प्रताप म्हणतात की शेवट गोड तर सगळंच गोड बघा. तितक्यातच आता सखी म्हणते की मला देखील मांजा बांधायला शिकवा ना. तर लगेच अर्जुन म्हणतो की त्याला कन्नी म्हणतात. तर बाबा म्हणतात की हां हां शिकवतो ना तुला. तितक्यातच समोरून आता काव्य आणि भूमी आलेल्या असतात. आता त्या म्हणतात की अगं किती सुंदर दिसतेस ग तू सायली. लगेच तिला काळा टेक्का वगैरे लावते. आता सायली विचारत असते की नंदिनी वगैरे कुठे आहे ग. तर ती म्हणते आहे ना गं, मी नाही येऊ शकली ती, पण मी आले. तेव्हा लगेच भूमी म्हणते की अगं मी रस्त्यातनं येतच होते तेव्हा मला ही काव्या भेटली आणि तिने मला गाडीत टाकूनच आणलं बघ. आता इथे सायली म्हणते का हो ग, मी किती वेळ झालं तुमची वाटच पाहत होते ग इथे. लगेच अर्जुन आता त्यांच्यात सगळ्यांचंच बोलणं तिथं थांबून म्हणत असतो की इकडे पण बघा तुमच्या अर्जुन भाऊजी देखील आहे, त्यांनी देखील काळा कुर्ता वगैरे घातला आहे, त्यांचं कुणीतरी कौतुक करा. सखी लगेच म्हणते की हा तुम्ही दिसताय चांगले, परंतु आमची सायली दिदीची सर. आता इथे अर्जुन म्हणत असतो तुम्हाला एक सिक्रेट सांगू का, मला पण तसंच वाटतं. इथं मात्र सगळेच आता इथे हसत असतात. आता तितक्यातच इथे अस्मिता आलेली असते. अर्जुन म्हणतो की अस्मिता ताई तू, आता सर्वच विचारता अस्मिता तू कशी आहेस. तेव्हा अस्मिता म्हणते की हा मी बरी आहे. तेव्हा लगेच चेतने आणि ते म्हणतात चला चला आपण पतंग खेळूया, आता चला आपण टीम
टीम वगैरे बनवू. लगेच अश्विनी इथं म्हणत असतो की चला आपण सायली वर्सेस अर्जुन अशी टीम बनवू. आता इथे चैतन्य म्हणतो की खऱ्या आयुष्यात तर सायली वहिनी पुढं अर्जुनचं अजिबात काही चालत नाही, पण मात्र अर्जुन आम्ही जिंकणार आणि अर्जुनची टीम जिंकणार. हे सर्वजणी म्हणत असतात की अजिबात नाही, सायलीचीच टीम जिंकणार आणि आम्ही जिंकणार, आम्हाला काही येत नाही असं वाटतंय का तुम्हाला. लगेच अर्जुन म्हणत असतं की तुम्हाला बाय द वे कन्नी बांधता येते ना. आता इथं सर्वच जण म्हणत असतात की बघूया येते का नाही. तेव्हा लगेच प्रताप म्हणतात की मी शिकवतो तुम्हाला कन्नी बांधणं. तर लगेच अर्जुन म्हणतो की काय बाबा असं असतं का. लगेच म्हणतं काय होतं जाऊ द्या ना. असं म्हटल्याबरोबर हे आता पतंग उडवायच्या तयारी सर्वच लागतात. आता इथे 2 टीम वगैरे पडलेल्या असतात, सायली वर्सेस अर्जुन. आता इथे चांगलीच यांची जुगलबंदी चालू असते आणि इथे आता छान असं हस्तखेळतं वातावरण इथं तयार झालेलं असतं. आता सर्वांचंच लक्ष इथं मात्र पतंगाकडे असतं, त्यामुळे सर्वच इथं फार खुश असतात. आता पतंग उडवायच्या ह्याच्यातच आता सायली आणि अर्जुनची खरं टक्कर होते आणि ते एकमेकाकडे बघतच राहतात. तेव्हा मात्र सर्वच आता इथे खानाखुना करून त्यांना जागं करतात आणि मग मात्र परत ते भानावर येतात आणि पतंग उडवायला सुरुवात करतात. आता इथे काव्या सर्वच जण सखी वगैरे सर्वच म्हणत असतात की सायली सायली असं म्हणून आता इथे क्लॅप वगैरे करणे यांचं सुरू असतं आणि अर्जुनच्या टीमवाले देखील अर्जुन अर्जुन असं म्हणून ह्यांना आता इथे प्रोत्साहन देत असतात. इथं छानच असं इथे यांचा खेळ रंगलेला असतो. आता ह्या सर्वजणी मैत्रिणी सायलीला सांगत असतात की अगं अर्जुन भाऊजीचा पतंग काप काप असं म्हणून आता इथे सर्वच त्याला सांगत असतात आणि ह्यांचं इकडनं एकमेकांना प्रोत्साहन देणं देखील सुरू असतं. तितक्यातच आता अर्जुननी फायनली सायलीचा पतंग कापलेला असतो आणि आता इथे चांगला जल्लोष इथं करत असतात. आता इथं चैतन्य म्हणत असतो की 1 2 3 4 अर्जुन टीमची पोरं हुशार असं म्हणून ते आता मोठमोठ्याने घोषणा वगैरे आणि इथे हसत असतात आणि सायलीच्या टीमवर मात्र इथे आता त्यांची चेष्टा वगैरे उडवत असतात. आता इथे काव्या म्हणत असते की अजिबात नाही, काही उत्सव मानू नका, आम्ही तुम्हाला जिंकून दिलंय म्हणूनच तुम्ही जिंकला आहात आणि आम्ही हरून सुद्धा आता इथे खुश आहोत, हसत आहोत, पण मात्र तुम्ही जर हरला असतात तर तुम्ही मात्र इथे रडत बसला असतात. आता इथे अर्जुन मुद्दामच म्हणत असतो कन्नी बांधता येते का तुम्हाला असं म्हणून आता इथे अश्विन आणि चैतन्य देखील त्यांच्यावर हसत असतात. तेव्हा लगेच अर्जुन म्हणतो की पण एक सांगू की बायको पुढे जिंकण्याची वेगळीच. आता सायली म्हणते की अजिबात नाही, काही बी बोलू नका, आम्ही जिंकलो असतो. तेव्हा लगेच अर्जुन म्हणतो की चला आणखी एकदा डाव खेळूया असं म्हटल्याबरोबर ह्यांचा परत आता डबल खेळ रंगत असतो. आता ह्यांच्या आताच्या ह्याच्यात कोण जिंकतं हे देखील आपण आता पाहणार. आता दुसरीकडे मात्र सुमनला बांधलेलं असतं, त्यामुळे खरं ती खूपच त्रासात असते, तिच्या तोंडात बोळा वगैरे असतो, त्यामुळे तिला आता इथे चक्कर वगैरे येत असते. आता नेमकं नागराज कधी सोडवतो आणि सायली आणि अर्जुन सुमनला कधी सोडून आणतात हे देखील. आता दुसऱ्या बाजूला मात्र घरच्यांना सर्वांनाच खरं टेन्शन असतं की सुमन कधी नेमकं घरी येईल आणि सुमनला देखील ह्या सर्व काही गोष्टी करायला फार आवडतं, ही चर्चा आता इथे ह्यांची सुरू असते. पण आता सुमनची आपल्याला काळजीच आहे, पण आपल्याला सायलीचे देखील सण उत्सव साजरे केले पाहिजे ना, आणि घरात जर सण उत्सव साजरे केले ना पॉझिटिव्हिटी येते, हे देखील आता इथे कल्पना सांगत असते. तेव्हा कल्पना रविराजला विचारते की तुमच्यासोबत नागराज का आला आहे. तेव्हा लगेच रविराज म्हणतात की आम्ही निघालो ना, तेव्हाच तो पण म्हटला मी पण येतो आणि मला इथे देखील राहून सुमनची आठवण येईल आणि त्यामुळे तो आमच्यासोबत आला. पण जाऊ द्या ठीक आहे, मला इथं आलं ना ह्यांचं पतंगबाजी पाहून खरं खूप आनंद वाटला आणि छान वाटलं. आता सर्वांनाच इथे सुमनचं टेन्शन असतं. तेव्हा पूर्णाजी म्हणतात की जाऊ द्या नका टेन्शन घेऊ, जसं मेपतला पोलिसांनी पकडलं आहे, अर्जुननी पकडलं आहे, तसं सेम सुमनला देखील ते नक्की सोडून आणतील. तेव्हा मात्र अर्जुन आणि सायली आतमध्ये आलेला असतात. नागराचा चेहरा बघून खरं तर तिथून निघून जातात. तितक्यातच आता प्रिया आलेली असते. प्रियाला मात्र इथे नाटकं करायची असतात. ती म्हणते की नागराज काका सुमन काकूचा काही कळलं का. तेव्हा लगेच नागराज म्हणतो की नाही ना, काही कळलं नाही असं म्हणून आता तो तिच्याकडे जातो साईडला. इथे प्रिया म्हणत असते की नका काळजी करू, नक्कीच आपल्या सुमन काकू मिळतील. घरच्यांना माहीत असतं की हे सगळे हे दोघांचे नाटकं वगैरे आहेत म्हणून आता त्यांचं लक्ष हे करण्यासाठी ह्यांचं नाटकं सुरू असतात आणि हे दोघं आता खरं तर तिथनं सटकतात. इथे लगेच प्रिया इथे म्हणत असते की तुम्ही इथे कशाला आलात. तेव्हा लगेच नागराज म्हणतो की मी सायली आणि अर्जुनवर लक्ष ठेवायला आलो आहे की त्यांना काय गोष्टी कळाल्या आहेत ते विचारण्यासाठी. लगेच प्रिया इथे म्हणते की मी आहे ना इथं लक्ष करायला. तेव्हा लगेच तो म्हणतो तू गळ्याशी आल्यावर सांगशील, मला तुझ्यावर विश्वास नाही ठेवू शकत. तेव्हा लगेच प्रिया म्हणते की तिथं सुमन काकूवर कोण लक्ष ठेवायला आहे. तेव्हा नागराज म्हणतो की पैसे फेकलं ना, ते मेहपतचे गुंड आहेत ना, त्यांना ठेवलंय मी तिथं कामाला.
आता प्रिया म्हणते की तुम्हाला कळतंय का, त्या मेहपतच्या गुंडावर विश्वास ठेवूनच आपण मेहपतला सुटला आहे, त्यामुळे सुमनला देखील सोडवलं तर तुम्ही काय करता? तेव्हा लगेच नागराज म्हणतो की मग आता काय करणार, इथं पण येणं गरजेचं होतं ना. तर लगेच आता प्रिया म्हणत असते की त्यांना म्हणा एक सुमन काकूचा व्हिडिओ पाठवा, म्हणजे आपल्याला बी कळेल की सुमन तिथंच आहे. तेव्हा लगेच नागराज म्हणतो की हां बरोबर आयडिया आहे, तसं म्हणून आता तिथनं तो निघून जातो. आता दुसरीकडे मात्र सुमन खूपच त्रासात असते. सुमनला असं वाटत असतं की आयुष्यभर काय मी इथेच राहणार का, किंवा माझं काय होईल असं टेन्शन आला इथं तिला आता आलेलं असतं. तिला वाटतं असतं की अर्जुन आणि सायली मला कधी सोडवतील आणि कधी मी इथनं जाईल असं तिला वाटत असतं. आता तिला सर्वांची तिथं खरं तर खूप आठवण येत असते, त्यामुळे ती खरं इथं खूपच टेन्शनमध्ये असते. आजच्या पुरतं एवढंच. आता पुढील भागात आपण पाहणार आहोत की सायलीला तिच्या सर्वच मैत्रिणी तयार करत असतात, तिला हलव्याचे दागिने वगैरे घालत असतात, पण अर्जुन मात्र इकडं अजिबात त्याला हलव्याचे दागिने घालायचे नसतात, त्यामुळे सर्वच आग्रह करत असतात. आता तो ऐकत नसतो, म्हणून सायली इथं मुद्दामच म्हणते की मी पुढचे 4 दिवस तुमच्याशी अजिबात काही बोलणार नाही. तेव्हा मात्र अर्जुन दागिने घालतो का नाही हे देखील आपण पुढे पाहणार आहोत. दुसरीकडे मात्र आता इथे ह्या सर्वजणीला नागराजच्या मोबाईलमध्ये व्हिडिओ मिळालेला असतो आणि तो व्हिडिओ त्या कसा घेतात आणि नागराज नेमकं कसा पकडतो आणि सायली आणि अर्जुनला ह्या सर्व गोष्टी त्या कशा सांगतात आणि नागराज आता त्यांच्या तावडीत सापडतो का नाही हे देखील आपल्याला पाहायला मिळणारच आहे. त्यामुळे अशा डेली मालिकेच्या अपडेट जर तुम्हाला जाणून घ्यायचे असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि लाईक देखील करायला विसरू